नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज आपण महत्त्वाची बातमी घेऊन आलो. ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंबंधी. म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रित 2,000 रुपये जमा होणार आहे. तर कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार आणि केव्हापासून हे पैसे जमा होण्याची प्रोसिजर होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर PM किसानचा हप्ता आला नसेल तर त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणार का? त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद झाला असेल त्या शेतकऱ्यांनी आपला हप्ता बंद आहे की चालू आहे हे कुठे बघावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर नवीन लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी काय करावे, या संबंधीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी कोणतीही माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला ह्याच आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळत असते. तर शेतकरी बांधवांनो, आज आपला जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2,000 रुपयासंदर्भात. जर आपण बघितलं शेतकरी बांधवांनो, आताच PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन एक हप्तासुद्धा उलटलेला आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातील 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानाचे 2,000 रुपये जमा झालेले आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 23 हप्ते जमा झालेले आहे, म्हणजे एकंदरीत 46,000 रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचे जमा झालेले आहे. आता बरेचसे शेतकरी असे म्हणत आहे की PM किसानचा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. तर त्या शेतकऱ्यांना आणि येणारा हप्ता जमा होण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी काय करावे? तर सुरुवातीला त्या शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन किंवा आपल्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन तिथून pmkisan.gov.in या वेबसाईटवर ओपन करून आपले स्टेटस बघायचे आहे. जर त्या स्टेटसमध्ये जर आपली KYC पूर्ण असेल तर त्याच्यापुढे बरोबरचं चिन्ह येतं. त्याचबरोबर जर आपली KYC अपूर्ण असेल तर चुकीचं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह येतं. त्याचबरोबर जर आपलं लँडचा जो काही प्रॉब्लेम असेल तर लँडच्या समोर सुद्धा गुणाकाराचं चिन्ह येतं आणि जर बरोबर असेल तर राईट मार्क येतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं, जर बँक पासबुक आणि मोबाईल नंबर जर लिंक नसेल आधारसोबत तर तिथेसुद्धा जर लिंक असेल तर बरोबरचं म्हणजे राईट मार्क येतं आणि जर चूक असेल तर रॉंग मार्क येतं. जर या तिन्हीसुद्धा बरोबर असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला PM किसानचा जो हप्ता आहे तो जमा झालेला आहे आणि येणारा हप्तासुद्धा जमा होऊ शकतो. परंतु यामध्येच आता शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत जी तारीख दिलेली होती आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अद्यापही PM किसानचंच जर आपण बघितलं तर eKYC केलेली नाही. तर मग ज्या शेतकऱ्यांनी eKYC केलेली नसेल त्या शेतकऱ्यांना आता PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणार नाही. मग आता शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आलेला नाही, तर आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येईल किंवा नाही येईल. तर आपण यामध्ये जर बघितलं, ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आलेला नसेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्तासुद्धा येणार नाही. तर ज्या शेतकऱ्यांनी जर हप्ता तुम्हाला यायचा असेल तर तुम्हाला सुद्धा आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन जी आपली eKYC आहे ती पूर्ण करणे जरुरी आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची eKYC पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी असो किंवा PM किसान सन्मान निधी योजना असो कोणताही हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. म्हणजे तुम्हाला या दोन्ही हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यासाठी ती त्वरित लवकरात लवकर तुम्ही तुमची KYC पूर्ण करणे सुद्धा जरुरी आहे. आता शेतकऱ्यांच्या मनातील हा प्रश्न जर आपण बघितला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो या संबंधी जर आपण माहिती बघितली तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो येणारा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर आपण बघितलं हे अधिवेशन संपण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे जर आपण बघितलं तर 9 किंवा 10 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. परंतु असा अधिकृत अजून माहिती आलेली नाही. परंतु जर आपण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून किंवा सूत्रांच्या माध्यमातून जर बघितलं तर 9 किंवा 10 तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट जमा होऊ शकतो. ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.